नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड या कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी, सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करेन. प्रेक्षक हो, आजच्या विषयाला हात घालण्यापूर्वी एक पुराणातली कथा आपल्याला सांगायची इच्छा झाली आहे. पुराण काळात देव आणि दानव असे दोनच पक्ष होते. यातले दानव हे क्रूर आणि देवांना किंवा मानव जातीला त्रास देणारे असेच असायचे, आणि त्याच वेळी ते तेवढेच धार्मिकही होते. हे सर्व दानव भगवान शंकराची भक्ती करायचे, तप करायचे, आणि मग भोळा भगवान शंकर त्यांना मागेल तो वर देऊन मोकळे व्हायचे. असाच एक दानव होता भस्मासूर. या भस्मासुरानेही दीर्घकाळ अशीच तपश्चर्या केली, आणि भगवान शंकरांनी उदार अंतःकरणाने त्याला वर देऊन टाकलं की तू ज्याच्या डोक्यावर हात धरशील तो जळून भस्म होईल. झालं. हा भस्मासूर सगळ्यांना अगदी फार त्रासदायक ठरला होता. मग शेवटी भगवान विष्णूंनी त्यात हस्तक्षेप केला. तो मोहिनीचं रूप घेऊन भस्मासुराकडे गेला, आणि त्यांनी मोहिनीनी भुरळ घातली आणि भस्मासुराला आपल्याबरोबर नृत्य करायला भाग पाडलं, आणि मी जसं करीन तसं तुम्ही करायचं असं सांगून एका क्षणी तिने आपल्या डोक्यावर हात ठेवला. तसा भस्मासुरानेही आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि तो जळून भस्म झाला. अशी ही एक कथा आहे. आता आजच्या व्हिडिओत आपण सुरुवातीला जर शीर्षक बघितलं असेल तर त्यात भस्मासुराचा उल्लेख आहे. म्हणूनच सुरुवातीला ही कथा सांगितली. आता मी मूळ विषयाकडे वळतो. महाराष्ट्रातले जाणते नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार 1978 साली जेव्हा शरद पवार पहिल्यांदा काँग्रेस फोडून मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून तर अगदी 2014-15 पर्यंत या राज्यातल्या एकूणच राजकारणावर शरद पवारांचा प्रभाव होता. मग काँग्रेसचे असोत किंवा भाजपचे असोत, अनेक दिग्गज तेही पवारांना अडचणीत आणू शकले नाही. मग गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, किंवा अगदी नंतरच्या काळात नितीन गडकरींनी तर पवारांशी जुळवून घेतलं होतं असं म्हटलं तरी चालेल. असे हे शरद पवार. पण त्यांनी एका क्षणी एक भस्मासूर उभा केला. तो तेव्हा 2014 साली. आता या विधानाचं थोडं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर त्यावेळची परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. 2014 साली देशात काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता संपून पहिल्यांदाच भाजप स्पष्ट बहुमत घेऊन देशात सत्तेवर आली होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, आणि त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये अगदी अर्ज दाखल करायच्या 2 दिवस आधी अखेरच्या टप्प्यात असताना भाजप आणि शिवसेना या 2 पक्षांची अनेक वर्षांची युती तुटली, आणि ती युती तुटल्यावर त्यावेळचे जे काही
भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी सर्व जागा स्वबळावर लढवायच्या ठरवल्या. मग त्या याच्यात त्यांनी पूर्ण ताकद लावून पहिल्यांदाच भाजपला 100च्या वर जागा मिळवून दिल्या. विधानसभेत सरकार बनवण्यासाठी तुम्हाला 145 जागा लागतात. फडणवीसांनी स्वबळावर 122 जागा आणल्या होत्या आणि आता इतर पक्षांशी युती करून ते सरकार बनवू शकणार होते अशी परिस्थिती आली. अर्थात हे सगळं करण्यामागे फक्त फडणवीसांना श्रेय देता येत होतं असं नाही, तर त्यावेळी एकूणच देशात जी मोदी लाट होती तिचाही फायदा फडणवीसांना मिळाला आणि त्याचाच परिणाम म्हणून राज्यात 122-123 जागा भाजपने निवडून आणल्या. शिवसेनेला त्यावेळी जेमतेम 62 जागांवर समाधान मानावं लागलं. म्हणजे स्वबळावर सत्ता बनवण्याचं शिवसेनेचं जे स्वप्न होतं ते तिथेच संपलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेना हाच मोठा भाऊ ही जी गेल्या अनेक वर्षात जी शिवसेनेची मुजुरी होती तीही देवेंद्र फडणवीसांनी संपुष्टात आणली. असं असलं तरी 122-123 जागांच्या भरोशावर भाजप सत्ता मिळवू शकणार नव्हता. त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागणार होती. अशा वेळी शरद पवार एक डाव खेळले. शरद पवारांनाही महाराष्ट्रातलं शिवसेनेचं महत्त्व संपवायचं होतं. त्यामुळे त्यांनी ताबडतोब सांगितलं की भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्यामुळे भाजपनी सरकार बनवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरून पाठिंबा देईल. त्यावेळी पवारांना ही कल्पना नव्हती की भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कारण देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी एक साधे आमदार, नंतर प्रदेश सरचिटणीस असं करत करत हळूहळू प्रदेशाध्यक्ष झाले होते. पण महाराष्ट्रातही त्यांचं काही पुरेसं बस्तान राजकीय दृष्ट्या बसलेलं नव्हतं. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच त्यांना बस्तान जमवण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी भाजपला पाठिंबा तर शरद पवारांनी दिला. त्यांच्या खेळीनुसार शिवसेनेला तो एक सेटबॅक होता. तिथे पवार यशस्वी झाले. त्यांचा असा अंदाज होता की भाजप पंकजा मुंडे किंवा विनोद तावडे किंवा चंद्रकांत पाटील किंवा गेला बाजार नितीन गडकरी असं कोणाला तरी मुख्यमंत्री करेल. पण तिथे पवारांचा अंदाज चुकला आणि मोदी आणि शहा या जोडगळीने तिथे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केले. फडणवीसांनी मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं. पवारांना वाटलं नव्हतं तेवढ्या वेगाने फडणवीस पुढे गेले. जी शिवसेना निवडणुकीच्या आधी फडणवीसांना नागदुऱ्या काढायला लावत होती त्या शिवसेनेलाच दाती तृण धरून शरण आणत आपल्या अटींवर मंत्रिमंडळात समाविष्ट व्हायला फडणवीसांनी भाग पाडले. असं म्हणतात त्यावेळी उद्धव ठाकरेंनी याला सहमती दर्शवली नसती तर शिवसेना नक्की फुटणार होती. तीही तयारी फडणवीसांनी केली. त्यामुळे शिवसेना फोडण्याची ती तयारीही फडणवीसांनी त्यावेळी केली. हे लक्षात आल्यामुळेच उद्धवपंत ठाकरे भाजपसोबत सत्तेत आले आणि रडत खडत 4.5-5 वर्ष त्यांनी
महाराष्ट्रात सत्ता उपभोगली, अर्थात तिथेही त्यांना दुय्यम स्थानच होतं. पण या 4.5 वर्षात फडणवीसांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात एक स्वतःचं वलय निर्माण केलं, आपली एक ताकद निर्माण केली, जी की कुठेतरी पवारांनाही एक धोका निर्माण करणारी होती. हे पवारांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस नवीन खेळी खेळले आणि पुन्हा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेत त्यांनी शिवसेना आणि भाजपची लोकसभा निवडणुकीत युती केली. दोघांनीही निवडणुका एकदम लढवल्या. त्यात अपेक्षित असं यशही मिळालं. मग विधानसभेच्या निवडणुका आल्या. विधानसभेच्या निवडणुकाही दोघांनी एकत्र लढवल्या. या निवडणुकांमध्ये शिवसेनेनी पवारांच्या मदतीने म्हणा किंवा स्वतंत्ररित्या केली असेल म्हणा, पण काही ठिकाणी गडबड केली. परिणामी भाजपच्या 123 वरून 106 वर जागा आल्या. शरद पवारांना हीच संधी हवी होती. त्यांना देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं महत्त्व संपवायचं होतं आणि त्यांना माहीत होतं की फडणवीसांना पुन्हा 5 वर्ष संधी मिळाली तर ते पुन्हा संधीचं सोनं करतील आणि आपलं महत्त्व ते संपवून टाकतील. त्यामुळे त्यांनी बरोबर त्यावेळी उद्धव ठाकरेंशी संधान बांधलं आणि उद्धव ठाकरेंनी युतीत बंड केलं. बाळासाहेबांच्या खोलीत न झालेल्या चर्चेचा आणि न दिलेल्या वचनाचा दाखला देत ते भाजपपासून वेगळे झाले आणि शरद पवारांच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्रात सरकार बनवलं. शरद पवारांना वाटलं होतं तितके काही उद्धव ठाकरे सक्षम मुख्यमंत्री झाले नाही. दुर्दैवानं त्याच वेळी कोरोनाही आला, तोही अडचणीचा ठरला आणि उद्धव ठाकरे हे तसेही एक अपयशी मुख्यमंत्री म्हणून ठरले. मात्र त्याच वेळी विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा स्वतःचं एक वलय निर्माण केलं आणि याच फडणवीसांनी योग्य संधीची वाट पाहत थांबत संधी मिळताच आधी शिवसेना फोडली आणि महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार संपवून युतीचं सरकार बनवलं. उद्धव ठाकरेंना 56 वरून चक्क 14 वर आणून ठेवलं आणि त्याच वेळी शरद पवारांना हा आणखी एक धक्का बसला. तरी शरद पवार त्या धक्क्यातून सावरत एक हळूहळू पुढे चालले होते. त्यांनी देशात महाआघाडी उभी करण्याचं एक पूर्ण तयारीही केली होती. त्यानुसार INDI आघाडी गठीतही झाली होती. नेमकी त्याच टप्प्यावर फडणवीसांनी पुन्हा एक खेळी खेळली आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच त्यांनी भगदाड पाडलं. तिथले 54 पैकी 40 आमदार पवारांना टाटा करत अजित पवारांबरोबर वेगळे निघाले. विशेष म्हणजे अजित पवार जे की शरद पवारांचे पुतणे, त्यांना पुढे आणण्यात पवारांचा निश्चित एक सिंहाचा वाटा होता.
ते पवारांपासून वेगळे झाले आणि ते भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाले. हे सगळं पवारांना अजूनच अडचणीत आणणारं होतं. त्यामुळे झालं असं की महाराष्ट्रातली त्यांची ताकद कितीही नाही म्हटलं तरी डळमळीत झाली. आता लोकसभेच्या निवडणुका, नंतर विधानसभेच्या निवडणुका, मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या सगळ्या डोळ्यासमोर आहे. देशात जी महाआघाडी गठीत झाली त्या महाआघाडीला नेतृत्व देण्याचा शरद पवारांचा मनसुबा होता. आता देवेंद्र फडणवीसांनी तो धुळीला मिळवला आहे, कारण महाराष्ट्रातच पवारांचं आसन खिळखिळ केलं आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात आपली जागा पक्की करायची असेल तर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये पवारांना महाराष्ट्र सोडून देशभर फिरणं आता शक्य होणार नाही आहे. त्यांना महाराष्ट्रात अडकवून ठेवण्यातच मोदी, शहा आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस हे पवारांना महाराष्ट्रातच बांधून ठेवण्यात पूर्णतः यशस्वी ठरले आहे. या सर्वच प्रकारामुळे एकूणच शरद पवार हे प्रचंड अडचणीत आले आहेत. 2014 साली शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना अपशकुन करण्यासाठी भाजपला ताकद द्यायचं ठरवलं होतं. त्यांच्या दुर्दैवानं ती ताकद देवेंद्र फडणवीसांना दिली गेली आणि फडणवीस हे पवारांना न ऐकणाऱ्यातले होते आणि एकूणच स्वयंभू असलेला हा नेता त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करत पूर्ण ताकदीने पुढल्या 5 वर्षात स्वतःला सिद्ध केलं आणि पवारांना त्याच काळात अनेक घटनांमध्ये दाखवून दिलं की पवार साहेब आता तुम्ही म्हातारे झालेले आहात. त्यानंतर पवारांनी जी खेळी खेळली की यांना सत्तेत येऊ द्यायचं नाही, ती संधी सुद्धा फडणवीसांनी इष्टापत्ती म्हणून वापरली. पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं ते फडणवीसांच्या पथ्यावर पडलं आणि त्याचा फायदा घेत विरोधी पक्षनेता आणि भाजपचा प्रदेशातला नेता म्हणून फडणवीसांनी स्वतःची ताकद विरोधात राहून सुद्धा सिद्ध केली आणि तिथे चाणक्य नीती वापरत 2022च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या महाआघाडीला धोबी पछाड देत दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा एक एक गडी गारद केला आणि त्या दुःखात असतानाच शिवसेना फोडून उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण केली. या सगळ्या प्रकारात मूळ ताकद देणारे होते शरद पवार. त्यांनी हा भस्मासूर उभा केला होता. हा भस्मासूर पवारांनी उभा केला खरा, पण तो भस्मासूर भविष्यात आपल्याच डोक्यावर हात ठेवेल आणि आपल्याला भस्म करायची तयारी करेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसावं. त्याचा परिणाम असा झालाय की आज ज्या शिवसेनेच्या भरवशावर राजकारण करायचा पवार प्रयत्न करत होते ती शिवसेना ही संपल्यात जमा आहे आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोही फुटल्यात जमा आहे. इतकंच काय तर एकसंघ असलेलं पवार कुटुंबही फुटलं आहे. अजित पवार वेगळे झाले आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातले निश्चित काही लोक
हे अजितदादांबरोबर जाणारच, काही लोक शरद पवारांबरोबर जाणारच, आणि त्यातही सुप्रिया सुळेंना पुढे आणण्यासाठी अजित पवारांना डावललं गेलं असं जे चित्र निर्माण झालं आहे, त्यामुळे अजित पवारांबद्दल एक आयती सहानुभूती निर्माण करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत. एकूणच शरद पवार आता म्हातारे झाले आहेत, वय वर्ष 83 आहे. आता त्यांनी निवृत्ती घ्यावी आणि एक राजकीय अभ्यासक म्हणून विचारलं तर मत द्यावं, अन्यथा वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. हे चित्र उभं करण्यात, निर्माण करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत आणि हे शरद पवारांचं खरं दुखणं आहे. मी जी खेळी खेळलो होतो ती कशासाठी? मी हा भस्मासूर उभा केला तो इतरांना भस्म करायला. माझं टार्गेट होतं शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनाही भस्म करण्याचं. पण इथे माझा पक्ष तर भस्म झालाच, पण मीही स्वतः आता भस्म व्हायची वेळ आली आहे. माझी मुलगीही आता राजकारणात उद्या संपणार तर नाही ना, ही भीती एक मनात निर्माण झाली आहे. आणि अशा दयनीय अवस्थेत शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांनी आणून ठेवलेलं आहे. अर्थात याला जितके जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत त्यापेक्षाही जास्त जबाबदार शरद पवार आहेत. कारण मूळ चूक त्यांनी केली आहे. त्यांनी ज्यावेळी भाजपला ताकद दिली त्यावेळी एकतर त्यांना फडणवीस सत्तेत येईल असं वाटलं नव्हतं, आणि फडणवीस सत्तेत आले तरी फडणवीस इतके सक्षम असतील असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. तोवर फडणवीसही प्रदेश स्तरावरचा किंवा त्याही मागे जाऊन विदर्भ स्तरावरचा एक तरुण नेता एवढीच फडणवीसांची ओळख होती. त्यांना पवारांनी ही आयती संधी निर्माण करून दिल्यामुळे ते पुढे जात गेले आणि आज राष्ट्रीय स्तरावरचे नेते ते बनले आहेत. त्याच्यामुळे राज्यात पवारांना हवे असलेले नितीन गडकरी, पंकजा मुंडे, चंद्रकांत दादा पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे हे भाजपतले नेते सुद्धा थोडे साईड ट्रॅकच झाले आहेत. आणि हे सर्व बघण्याची वेळ, हताशपणे बघण्याची वेळ शरद पवारांवर आली आहे. आपण हा भस्मासूर उभा केला, हा आता आपल्यालाच अडचणीचा ठरतो आहे. आता या भस्मासुराला संपवण्यासाठी कोणतं मोहिनी अस्त्र वापरावं या चिंतेत सध्या शरद पवार आहेत, आणि ही चिंताच त्यांना दिवस रात्र खाते आहे हे स्पष्ट दिसतं आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते निश्चित कळवा. आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. जर आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल एवेना सबस्क्राईब केलं असेलच, जर केलं नसेल तर लगेच करा. इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.